नमस्कार मित्रांनो, आम्ही चाललेलो आहे कुठं दळण करायला. कुठं चाललंय? अरे पण कुठं? कुठं सांग की. हिलकमगाव. बर ठीक आहे, ओके. पुढं काय म्हणलं तू आता? नाही रस्ता नाही, पुढं काहीतरी म्हणलं ना. पुढं काय तुझ्या ध्यानात राहतं ना काहीतरी. हा, आणि शाळेत का नाही गेला तो आज? कसली? कुणाची जयंती आहे बाळा? जयंती कुणाची जयंती आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. कुणाची? हा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असल्यामुळे सुट्टी. बरोबर का नाही? हा, मॅडम काय म्हणलं? उद्या येऊ नका. हा, मग होय, डेंजर आहे मग बाबा तू. हा, आता पुढं काय म्हणलं तू? काय देणार राहत नाही. हे बस गेट नाही पिल्या, गेट नाही पळा. अरे हाय 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 हाय, हुशार आहे. आता काय गेलं? तोक काय चाललंय दादुड्या? काय चाललंय? कसली लेलवी? होय ना, हो चालली का? होय, बेकारी आहे का नाही? अरे काय कळा ना मला, ध्यानात नाही माझ्या. राव सांग, माझ्या नाही लक्षात राहत. दळण करायला संपली का? आता कधी उघडणार गेट? कधी? कावा तरी. हा, आपण कुठं चाललोय? कारखान्यावर ना? डेंजर काम आहे बाबा, पोरगच बेकार आहे का नाही? मोठं झालं काय व्हायचं तुला? काय व्हायचं? पोलीस नाही तर डॉक्टर. अयो, वकील नको होय? वकील पण आहे. वकील आहे. जेवण केलं का मगाशी तू? का रे बाळा, का नाही गेलं? हा ना. अजून उघडा ना का गेट? हा, कुठलं गेट आहे? आपण कुठं चाललोय बाळा? कोणतं? आणि माग कोणतं गाव लागतं? दौंड. हा, आणि तू पूर्ण नाव सांग बरं. बर. काय अहमदनगर? अहिल्यानगर. आणि कोणत्या शाळेत जातो तू? कोलेवाडी. इलकमगाव. अरे यार, हुशार पोर गेला का? उडायला लागलं काय गेट? हा, कशा गाड्या पळायला लागल्या? कुठं लाईन आहे? हाय काय? हाय डेंजर काम आहे बाबा तुझं. जयंती उत्सव या ठिकाणी आपण संपन्न करणार आहोत. तरी सर्व समाज बांधवांना विनंती आहे, आपण या जयंती उत्सव सोहळ्याच्या निमित्ताने त्यांनी उपस्थित राहायचे. सर्व भीम सैनिकांच्या वतीने आपल्याला आग्रहाची विनंती आहे. कोणाची? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे ना आज. यांची हा, चालायचं का मग? श्रीगोंद्याला यायचं का तुला? येऊ फिरून इकडे कॅमेऱ्यापाशी या. श्रीगोंद्याला यायचं का बाबू? काय करतो श्रीगोंद्याला? काय करायचं जाऊन बरं सांग बरं.
बाबासाहेब आंबेडकर हे कोण होते बरं? महापुरुष होते ना, डॉक्टर होते ना, डॉक्टर. आणि त्यांचे गुरु कोण? त्यांचे गुरु कोण आहेत? त्यांचे गुरु कोण आहेत माहिती का? महात्मा ज्योतिबा फुले हे त्यांचे गुरु. आणि ते शिष्य हे का नाही? तुला अंगणवाडीत शिकवतात का नाही असलं बरं? मॅडम सांगत आहेत ना, तुम्हाला सांगितलं असं ना, उद्या सुट्टी कशाची बाळांनो? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे का नाही? मग नाही सांगितलं होय? काही नाही. हा, त्यांना तू सांगू दे जाऊन, मॅडम उद्या काल कशाची सुट्टी दिली म्हणायचं, तुम्ही मला सांगा, मला माहिती पाहिजे, पप्पांनी विचारलंय म्हणायचं. बरोबर का नाही? म्हणशील का? त्यांना म्हणायचं उद्या गेल्यावर मला आहे ना कशाची सुट्टी दिली ती सांगा बरं का मला. म्हणशील का? म्हणशील ना मॅडमला जाऊन? तुला काय सांगतोय मी? काय म्हणलो मी आता? सांग बरं. कशाची नाही, मॅडमला म्हणायचं कशाची सुट्टी दिली मला सांगा, काल काय होतं सांगा, मला माहिती नाहीये, तुमचं सांगणं काम आहे का नाही? हा, सारखं गेट पडतं ना रे. सारखं गेट पडलेलं आहेच बाबा, सारखं डोक्याला ताप आहेच, सारखं 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 गेट पडतं. तुला माहिती का तुम्ही गेटचं? हा, चला गेट उघडून आता. मगाशी पडलं होतं जाताना आहे का नाही? बरोबर का नाही? अरे दादा कसा आहे, दादा आहे तो, दादा कसा बघतोय, दादा हसतय. जोक आहे का होय? दरच वेळेस गेट पडतं आणि एवढी गर्दी सारखी, एवढी गर्दी सारखी. हा, रेल्वे गेली ना, रेल्वेचं काय हो. आता आपण इथं गर्दीतून चाललो आपण घरी आता होय. इथून डायरेक्ट श्रीगोंदा, डायरेक्ट श्रीगोंदा म्हणण्या गल्ली नको नको, श्रीगोंद्याला जायचं का गल्ली? जेवायचं घरी गेलो. बर, ओके. हो का? हे आहे श्रीगोंदा फॅक्टरीवरचा रस्ता. रस्त्याकडे लक्ष द्या साहेब, कोण असेल ते. हे असे खड्डे खुड्डे ठेवायचे नसते पाहिजेत राव, पण आहे का नाही दादा? गाडी नेहमी खराब होईल का नाही आपली? हो खो 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 बघ कशी नाचती गाडी. इकडे कशी नाचती? रस्ता व्हायला पाहिजे का नाही सांग बरं? आपल्याला किती भारी रस्ता आहे. बघा खड्ड, बघा खड्ड. ओके. नमस्कार मित्रांनो, मी चाललेलो आहे एक आगळ्या वेगळ्या वर्ष श्राद्धमध्ये, जराशी वेगळंच आहे. तर मी आणि आर्या चाललेलो आहे. अरो इकडे बघ की, लाजत आहे ते बघा, लाजती ते, लाजती. जानू यायची तुला? तर पहा तुम्ही कसं आहे ते आगळं वेगळं वर्ष श्राद्ध. डॉक्टर निलेश चाकणे म्हणजे आमचे डॉक्टर, म्हणजे नानांचे समजा पुतणे समजायचे. त्यांचं आज तुम्ही जे रुग्णाचे ठेवले डोळ्यांची, त्याबद्दल दिलीप, नाना आणि अनिल या सर्वांचं मी कौतुक करतो. आणि नानींच्या चिरात्म्यास चिरशांती आणि सद्गती लाभो असे मी माझ्या भुजबळ कुटुंबियाच्या वतीने, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद नेते नामदार चंद्रराव भुजबळ साहेब यांच्या वतीनं भावपूर्ण आदरांजली वाहतो. थांबतो. रामकृष्ण हरी. यानंतर चॅनल चान्स आलाच पाहिजे. काय इकडे केल्याशिवाय कुणी जाऊ नका अशी सर्वांना नम्रतेची विनंती आहे.
आणि मठ्ठाच्या पण 1-2 बादल्या वाढवायच्या आहेत, कारण मठ्ठा पण या ठिकाणी आता एकच बादली दिसत आहे मठ्ठ्याची फक्त इथं. एक आदर्श वर्ष श्राद्ध म्हणता येईल असं आपणास या ठिकाणी पाहावयास मिळालं. आणि याचे आदर्श आपल्याला विचार देणारे खडसळे सर, त्याचप्रमाणे त्या विचारांनी प्रेरित झालेले दिलीप होले आणि अनिल होले यांनी हे जे काही एक वर्षश्राद्ध दाखवून दिलं, त्या वर्षश्राद्धामधून खरंच समज घेण्याजोगे आहे की सत्य शोधक पद्धतीने शाळेसाठी अनिल होले आणि दिलीप होले यांनी एक आदर्श असं 300 वॅटचं मशीन, साऊंड बॉक्स, नंतर पाणी जार, माईक स्टँड, वायरलेस माईक, हे सातपुते सरांनी जवळपास 17,000 रुपयांची रकमेची वस्तू शाळेसाठी दिलेल्या आहेत. त्यांचं सातपुते सरांनी आभार व्यक्त केलेले आहेत. ह्या वर्षश्राद्धाचा आगळा वेगळा उपक्रम म्हणजे तुम्हीच पहा. मी आलेलो आहे या ठिकाणी, तर पाहू शकाल तुम्ही काय आहे ते. डोळे चालू बंद नाही करायचे, डोळे उघडे ठेव. इंजेक्शन मिळते करताना Ah, vai.